Praise the Lord. I welcome you all in the name of Jesus Christ. I hope तुम्ही सगळे सेफ आहात आणि आशीर्वादित आहात. This is Glory Miss and I'm very happy to be here with you all today. I believe की तुम्ही लास्ट सेशन खूप एन्जॉय केलं आणि त्यातून काहीतरी शिकलात. आज पण आपण खूप मज्जा करणार आहोत. वर्शिपमध्ये टाइम स्पेंड करणार आहोत. इंटरेस्टिंग स्टोरी ऐकणार आहोत. तसंच नवीन ॲक्टिव्हिटीमधून देखील शिकणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ टुडेज सेशन. बिफोर वी मूव ऑन टू वर्शिप आपण प्रार्थना करूयात. सो लेट्स प्रे. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करते देवा, तुझे नाव मी धन्यवाद देते प्रभू. देवप्पा, आजचा सुंदरसा दिवस तो मला दाखवलास म्हणून तुझे आभार मानते प्रभू. प्रभू, ही प्रार्थना करायची वेळ देवप्पा तो मला दिलीस म्हणून तुझे आभार मानते देवप्पा. प्रभू, आजचं सेशन देवप्पा तुमच्यासाठी आशीर्वादित कर प्रभू. प्रत्येक मुलाला देवप्पा, प्रत्येक टीचरला देखील तू तुझ्या देवप्पा रक्ताच्या आवरणाखाली घे देवप्पा. तसंच प्रभू, आज आम्ही जे काय वर्शिप करणार आहे देवप्पा, तर त्यामध्ये तू आम्हाला चालव प्रभू. जी ॲक्टिव्हिटी, जे वचन आम्ही ऐकणार आहे प्रभू, त्याचप्रमाणे जी स्टोरी आम्ही ऐकणार आहे देवप्पा, त्यातून देखील देवप्पा तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. प्रभू, तुझी दया आणि कृपा तुमच्याबरोबर देवप्पा ठेवतोस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू. आजचं देवप्पा येणारं संपूर्ण वेळ मी तुझ्या हातात समर्पित करते प्रभू. प्रत्येक टीचरचा, प्रत्येक स्टुडंटचा देवप्पा, जीव आत्मा शरीर मी तुझ्या हातात समर्पित करते माझा राजा. प्रभू, तू आमचा ताबा घे देवप्पा. तू देवप्पा आमची काळजी घेतोस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू. पुन्हा एकदा देवप्पा, संपूर्ण सेशन देवप्पा, येणारी संपूर्ण वेळ प्रभू, प्रत्येक टीचर, प्रत्येक स्टुडंट देवप्पा, प्रत्येकाला देवप्पा तुझ्या हातात समर्पित करत धन्य तारणार प्रभू श्री ख्रिस्त ह्याच्याच गोड आणि प्रिय नावात ही प्रार्थना केली म्हणून तुझा एक प्रीत्या. Amen. So let's begin with our worship now. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊयात आणि त्याची स्तुती आराधना करूयात. So let's lift his name on high and sing praises to his name. Lord, we lift your name on high. We love you, Jesus. Lord, I lift your name on high. Lord, I love to sing your praises. I'm so glad you're in my life. I'm so glad you came to save us. You came from heaven to earth to show the way. From the earth to the cross, my debts to pay. From the cross to the grave, from the grave to the sky, Lord, I lift your name on high. Lord, I lift your name on high. Jesus, we praise you. प्रभु तेरा नाम है महान, प्रभु तेरी स्तुति मैं करूं. प्रभु तेरा नाम है महान, प्रभु तेरी स्तुति मैं करूं. तू आया स्वर्ग से धरती पर, मुझको राह दिखाने को. धरती से क्रूस पर मेरा कर्ज चुकाने को. क्रूस से कब्र तक, कब्र से आसमान. प्रभु तेरा नाम है महान, प्रभु तेरा नाम है महान, प्रभु तेरा नाम है महान. थँक यू जीसस फॉर दिस वंडरफुल टाइम. इथून पुढची वेळ मी सुमित्रा मिसकडे देते. प्रेज द लॉर्ड मुलांनो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. या आठवड्यात आपण दुसरे लेसन मधून आपण शिकणार आहोत. लेसनचं नाव आहे की देव मोशे बरोबर बोलला. आपण निर्गमाचा 3रा अध्याय वचन 1 ते 15 मध्ये शिकणार आहोत. देव मोशे बरोबर कसा बोलला हे आपण वचनातून शिकणार आहोत. मुलांनो, ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडेल. आपण गोष्टीच्या रूपामध्ये मधूनच शिकणार आहोत. इथे मोशेची गोष्ट आहे की मोशे आपला विद्यानी याजक जो इत्रो, मोशेचा सासरा, त्याची मेंढरं चालण्यासाठी तो रानात जात असतो. आणि एके दिवशी असं होतं की असंच
शेरडं मेंढर घेऊन तो रानात गेला आणि रानाच्या पाठीमागच्या बाजूला देवाचं डोंगर ओढे त्याला म्हणतात तिथपर्यंत तो आला. आणि असं झालं की परमेश्वराचा दूत त्याला एका झुडपामधून अग्नीतून त्याला दर्शन दिलं. आणि असं होतं की मोशे त्या झुडपाकडे पाहतो आणि त्याला तो पाहतो की ते झुडूप जळत आहे, त्या झुडपामध्ये अग्नी आहे, पण ते झुडूप जळून भस्म होत नाही. त्याला त्या गोष्टी अद्भुत वाटल्या आणि तो म्हणतो की हे काय जळत आहे, हे काय चमत्कार आहे, मी जवळ जाऊन पाहतो. आणि मोशे जसं जवळ जातो, जवळ जाण्यासाठी मोशे पाऊल उचलतो, इतक्यात परमेश्वर त्याला अग्नीतून, त्या झुडपामधून, अग्निज्वालेतून परमेश्वर मोशेला हाक मारतो. आणि परमेश्वर मोशेला हाक मारून म्हणतो, मोशे मोशे. तेव्हा मोशे परमेश्वराला रिस्पॉन्स देतो. मोशे परमेश्वराला बोलतो की काय आज्ञा. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणतो की ज्या जागेवर तू उभा आहे, ज्या भूमीवर तू उभा आहे ती पवित्र आहे, तू आपल्या पायातले जोडे काढ. आणि पुन्हा परमेश्वर मोशेला म्हणतो की मी तुझ्या पूर्वजांचं देव, मी अब्रामाचं देव, मी इसाकाचं देव, मी याकोबाचं देव. आणि जेव्हा मोशे ह्या गोष्टी ऐकतो, मोशे आपलं मुख झाकतो, मोशे आपलं मुख कव्हर करतो, कारण की तो परमेश्वराला भीतो, परमेश्वराचं भय त्याच्यावर येतं. हे जे वचन आहे, आपण आधी या वचनातून थोडं शिकू. त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की मोशे काम करत होता. मोशेकडे एक काम होतं की मोशे, त्याचा जो सासरा आहे विद्यानी याजक होता, तो त्याचे इत्रो त्याचं नाव आहे, त्याची शेरडं मेंढर तो चालत होता. म्हणजे मोशे काम करत असताना अद्भुतरित्या देव मोशे बरोबर कसा बोलतो. जेव्हा तो काम करत असताना एक झुडूप तिकडे होता त्या डोंगराजवळ, देवाचा डोंगर ज्याला म्हणतात, ओरेट डोंगराजवळ, ते झुडूप अग्नीने जळत होता. आणि मोशेचं लक्ष त्या ठिकाणी गेलं आणि मोशेने आपली नजर त्या ठिकाणी गेली आणि मोशे पाहतो की हे झुडूप जळत आहे, पण ते भस्म झालं नाहीये. मुलांना तुम्हाला हे इथं सांगायचंय की देव अग्नीतून मोशे बरोबर बोलला. कारण मोशे जेव्हा तिकडे वळला, तिथे असं लिहिलेलं आहे वचनामध्ये की परमेश्वर अग्नीतून मोशेला बोलला. आणि मला माहितीये अग्नी हे काय दाखवते, काय दर्शवते. अग्नी हे देवाचं सामर्थ्य दाखवते. म्हणून देवाचं पावर, देव पॉवरफुल आहे. देव अग्नीमधून मोशेला बोलला आणि मोशे रिस्पॉन्स देतो देवाला. तेव्हा देव मोशेला म्हणतो की तू इथे येऊ नको, ही जागा पवित्र आहे. बघा, आपण या लेसन मधून शिकतो की अद्भुतरित्या देव चमत्कारिकरित्या मोशेला बोलतो आणि मोशे ते पाहण्यासाठी, मोशेचं अटेन्शन घेण्यासाठी देव अद्भुतरित्या मोशेला बोलला. एक चमत्कारिकरित्या देव मोशेला स्वतःजवळ लक्ष वेधण्याकरता देवाने अग्नीमधून, झुडपामधून, अग्नीच्या द्वारे देव मोशेला बोलला. आणि इथे आपण पुढे पाहतो की जेव्हा मोशेला देव ह्या गोष्टी रिव्हील करतो की देव कोण आहे. आपण इथे हे पण पाहतो की देव स्वतःला मोशेला रिव्हील करतो या वचनातून की देव कोण आहे. आणि देव मोशेला स्वतःविषयी सांगतो की मी तुझा पूर्वजांचा देव, मी अब्रामाचा देव, मी इसाकाचा देव, मी याकोबाचा देव. आणि जसं मोशे या गोष्टी ऐकतो, मोशेवर देवाचा भय येतो आणि मोशे आपलं मुख झाकतो. आपण पुढे वाचूया, पुढे पाहूया. आपण पुढे परमेश्वर मोशेला हे सांगतो की मोशेला देव स्वतःच्या अंतःकरणाच्या गोष्टी सांगतो, जे देवाने पाहिलं ते मोशेला देव सांगत असतो. आणि त्या वचनात असं म्हटलंय की परमेश्वर मोशेला हे सांगतो की मिस्र देशामध्ये जे इस्रायल लोक आहेत, जे बंधनात आहेत, जे कष्ट करत आहेत, जे मिस्री लोकांचे जे मुकादम आहे, त्यांच्याकडून जे छळ सोसत आहे, जे आक्रोश आहे त्यांचा, जे घराणं आहे, त्यांचे दुःख देवाने ऐकले, असं देव मोशेला सांगतोय. आणि मोशे म्हणतो की आता मी त्यांना सोडवणार आहे या गोष्टीतून. परमेश्वर मोशेला सांगतो की त्यांचे दुःख, त्यांचे क्लेश माझ्या कानी पडले आहेत, माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत आणि त्यांना मी सोडवणार आहे. त्यांना मी गुलामगिरीतून सोडवणार आहे. त्यांना मी या गुलामगिरीतून, या मिसर देशातून सोडवून मी त्यांना अशा ठिकाणी नेणार आहे जिथे दूध आणि मध वाहतं, जिथे ज्या देशामध्ये दूध आणि मध
वाहत आहे, म्हणजे भरपुरीचे तिकडे तुम्हाला मिळेल अशा ठिकाणी मी घेऊन जाणार आहे. आणि त्या ठिकाणी आधीच दुसरे लोक राहत आहेत, म्हणजे तिथे कनानी लोक, हित्ती लोक, आमोरी, परिज्जी व हिव्वी लोक, यबुसी लोक तिकडे राहतात. अशा ठिकाणी मी इस्रायल लोकांना घेऊन जाणार असं परमेश्वर म्हणतो. आणि मुलांना या ठिकाणी एक गोष्ट देव बोलला की दूध आणि मध याचा प्रवाह वाहत आहे. मला माहितीये दूध आणि मध हे कसलं सिंबल आहे? हे प्रॉस्पेरिटीचं सिंबल आहे. म्हणजे बंधनातून देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी अशा ठिकाणी जावे जे प्रॉस्पेरिटीचं जागा आहे, जिथे भरपुरीचं ठिकाण आहे, जिथे कुठल्या गोष्टीची वाण नाही. अशा ठिकाणी देव त्यांना घेऊन जाऊ इच्छितो. आणि देवाचा हे प्लान आपण हे पाहतो की या गोष्टीतून देवाच्या अंतःकरणातल्या गोष्टी देव रिव्हील करतोय. मोशेसाठी देवाकडे एक प्लान होता. ते प्लान देव मोशेला कळवत आहे. आणि देव मोशेला बोलत आहे की माझे लोक दुःखत आहेत, हे मी खरोखर ऐकले आहे. या वचनात देव म्हणतो की मी हे ऐकले आहे आणि मी त्यांना या बंधनातून काढण्यासाठी मी उतरलो आहे. या गोष्टीतून आपण शिकतो. देवाचा स्वभाव आपण ओळखतो मुलांनी की देव आपले दुःख देव ओळखतो. देव आपल्याला पाहतो, आपण कुठल्या परिस्थितीत आहोत. देव आपलं ऐकतो, आपले घराणे देव ऐकतो, आपलं दुःख तो जाणतो. आणि ते सगळं बघून देव उतरला आणि देवाने मोशे बरोबर संवाद साधला. मोशेला देव हे बोलतोय की मी आता त्यांना सोडवणार आहे. आणि पुढे देव म्हणतो की या लोकांना मी त्यांच्या बंदिवासातून सोडवणार आहे. आणि इस्रायल लोकांचं दुःख मी पाहिलं आहे, त्यांचे जात जुलूम मी पाहिले आहे. तर आता मोशेला देव म्हणतो की तर आता तू चल आणि मिसर देशात तू जा. मिसर देशात जाऊन तू फारोकडे जा, मी तुला फारोकडे पाठवत आहे. तू जाऊन त्यांना त्या गुलामगिरीतून तू सोडवणार आहे. म्हणजे इथे आपण पाहतो मुलांनी की मोशेला देव एक लीडर प्रमाणे मोशेला यूज करणार, देव एक पुढारी बनवतो मोशेला देव. मोशेला देवाने एक काम दिलं की तू पुढारी आहे आता इस्रायल लोकांचा, तू त्यांना या गुलामगिरीतून सोडवल. तू एक लीडर आहे की तू त्यांना लीड करशील या गोष्टीतून, तू त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढशील. तर तुला मी फारोकडे पाठवतो. आपण पाहूया मुलांना इथपर्यंत आपण हे आपल्याला हे समजलं की देवाच्या अंतःकरणातल्या गोष्टी मोशेला सांगतो. आपण पुढे पाहूया की मोशे देवाला त्याचं प्रत्युत्तर काय देतो. मोशे देवाला बोलतो. या सगळं ऐकल्यानंतर आपण पाहूया मोशे देवाला म्हणतो की मी असा कोण आहे जो इस्रायल लोकांना त्यांच्या बंधनातून काढणार. म्हणजे मोशेच्या मनात एक प्रश्न की मी कसं काय काढू शकतो. तेव्हा देव मोशेला उत्तर देतो की मी नक्की तुझ्या बरोबर असेल, नो डाऊट मी तुझ्या बरोबर असेल. जेव्हा तू इस्रायल लोकांना जेव्हा तू बंधनातून काढशील, या सर्व गोष्टीमध्ये मी तुझ्या बरोबर असेल. तर आता तू उठ आणि काय कर, त्यांच्याकडे जा. आणि देव एक चिन्ह देतो मोशेला, एक साईन देतो मोशेला आणि म्हणतो की ह्याची खूण ही मी तुझ्या बरोबर असेल, ही खूण असणार आहे. ह्याचं एक साईन तुला देतो की जेव्हा तू इस्रायल लोकांना मिस्री लोकांच्या तावडीतून सोडून जेव्हा पुन्हा येशील, तेव्हा याच डोंगरावर तू माझी सेवा करशील. पुन्हा तू याच डोंगरावर येशील. हे चिन्ह देतो, एक खूण देतो देव बापा मोशेला. आणि तिथून पुढे देव मोशेला म्हणतो की पहा, तुझ्या पूर्वजांच्या देवाने तुला दर्शन दिले आहे, तर तू काय कर, तुझ्या लोकांकडे म्हणजे इस्रायल लोकांकडे मी तुला पाठवत आहे. आणि मोशे देवाला म्हणतो की जर मी इस्रायल लोकांना जाऊन सांगेन की तुमच्या पूर्वजांच्या देवाने मला पाठवले आहे, तर ते मला विचारतील की त्याचं नाव काय, तर मी त्यांना काय बोलू. तिथे परमेश्वर मोशेला म्हणतो की त्यांना सांग की मी तुमच्या पूर्वजांचा देव, मी अब्रामाचा देव, मी इसाकाचा देव, मी याकोबाचा देव. आणि त्याच्या आधी देव त्यांना म्हणतो की मी जो आहे तो आहे. देव तिकडे मोशेला म्हणतो की मी जो आहे तो आहे. तू जाऊन त्यांना सांग की मी जो आहे, जो म्हणतो या देवाने तुला त्यांच्याकडे पाठवलं आहे. आणि मग नंतर देव स्वतःला मोशेला रिव्हील करतो, म्हणतो मी अब्रामाचा देव, मी इसाकाचा देव, मी याकोबाचा देव. असं तू त्यांना सांग की मी तुमचा पूर्वजांचा देव, त्याने मला तुमच्याकडे पाठवले. हेच माझं सनातन नाव असणार आहे. मी अब्रामाचा देव, मी इसाकाचा देव, मी याकोबाचा देव, हेच सनातन माझं नाव असणार आहे. आणि पिढ्यानपिढ्या याच नावाने लोक माझी आठवण ठेवतील. म्हणून आपण ही खूप अद्भुत गोष्ट आहे, खूप इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे. खूप चमत्कारिकरित्या देव मोशे बरोबर इथे बोलला.
आणि आपण पाहतो की देवाचं सर्व गोष्टीतून आपण शिकतो की कुठल्याही परिस्थितीत जरी आपण देवाला हाक मारतो, परिस्थिती कशी पण असू दे, देव ऐकतो. आपण या वचनातून पाहिलं की देवानी जे इस्रायल लोकांचं ऐकलं, जे पाहिलं, जे देवानी स्वतःमध्ये अनुभव केले, त्या सगळ्या गोष्टी देव मोशेला शेअर करतो, मोशेला बोलतो. आणि आपण या अभ्यासात या वचनातून हे पण बघतो की देव जे प्लान मोशेला सांगतो की देवाने मोशेसाठी काय प्लान केला, ते प्लान देखील देव मोशेला सांगतो की मी तुला फारोकडे पाठवतो, मी तुला इस्रायल लोकांकडे पाठवतो. आणि देवाचं मोठं काम देव कसं करून घेणार आतुरता हे देव मोशेला कळवतो. आणि अशा प्रकारे आपण या गोष्टीतून शिकलो. आणि आशा ठेवते मुलांना की तुम्ही खरंच एन्जॉय कराल या गोष्टीमधून. इथून पुढे मी थांबवते मुलांना. बाय. गॉड ब्लेस यू. Hi friends, it's me Christina and I hope that you loved listening to the story of Moses, of how God spoke to him through a burning bush. Isn't that amazing? God spoke to Moses through a burning bush. No one can ever do that. So today I want to show you all what we need to do in order to listen or hear from God. When God was trying to speak to Moses, it was Moses who paid attention to what God was trying to tell him. He paid attention to the burning bush, and that's when he heard God speaking to him. It is us who never pay attention. God is always trying to speak to us. He can speak to us through various things, our pastors, our Sunday school teachers, or anything that is around us. But mainly He speaks to us through His word, that is the Bible. But we never pay attention. So this phone, you all can see it is ringing. This phone represents the Bible, and God is trying to call us and speak to us through the word, that is the Bible. When God is trying to call us, we must always pay attention. But we never do that. Why? Because we are always busy with our own stuff. What are we busy with? Like everyone likes, we are busy with eating stuff. We always want to eat. Even if we are not hungry, when we are bored, we try to spend our time by eating something or munching something. Then what everybody else does, what do? We try spending time with our phone. We could give this time to God, but we want to listen to the songs, we want to listen to music, and we want to watch videos, we want to call our friends and speak to our friends. But we don't want to speak to God, and we don't want to pay attention to Him. Then we also spend time with this. We try spending time in making ourselves look better. We have so many things that make us look beautiful and handsome, but we never pay attention to what God is doing or what God is trying to speak to us. Then we also try spending most of our time in sleeping, but we never pay attention to what God is trying to speak to us. So what must we do? In order to listen from God, or in order to hear from God of what God is saying or what He wants to tell us, we must pay attention to God and try to answer the call. That means we need to pick up our Bibles and read it. And when we do that, we can hear from God of what God wants to tell us. When we do that, we can clearly know what we should do ahead. Just like God told Moses what he should do, where he should go, and what was his purpose for the life. So in order to know all these things, we all must go and pick our Bibles which are lying on our tables or on the shelves, and we must read it so that we can understand what God wants to tell us. But the main thing is we need to take out some time. I know that we all are busy. We all are busy with our school. We all are busy with our tuitions and studying and sometimes even playing. But we need to take out time and then speak to God. For example, when you go to school, and if the teacher is teaching, if you never pay attention, you will not understand what the teacher is trying to tell. And when the exam time comes, you will not be able to write the answer. In the same way, if we don't pay attention to what God is trying to tell us, we will not understand what we must do. And it is very important that we read our Bibles every day and we pray to God. So I hope you all like this example and that God really blesses you all. So let's bow our heads and pray and ask God to help us to spend time with Him every day.